कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे. तो कोणाचा पीए असो अथवा कोणाचा भाऊ असो किंवा कुठलाही नातेवाईक असो, कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे. निश्चितपणे नियमानुसार आणि कायद्याने त्या ठिकाणी कारवाई करण्यात नाही. सरकारने पोलीस प्रशासनानं पूर्ण कारवाई त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. फॉरेन्सिकची टीम देखील त्या ठिकाणी जाऊन आलेली आहे आणि कायद्यामध्ये जे काही प्रोव्हिजन आहे त्यानुसार कारवाई त्या ठिकाणी करण्यात निश्चितपणे कठोरातली कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल. आपण बघितलं आहे की ह्या राज्याचं गृहमंत्रीपद जेव्हापासून देवेंद्रजी फडणवीस यांनी सांभाळलेलं आहे, त्या ठिकाणी मुख्यमंत्री असो किंवा राज्याचे गृहमंत्री म्हणून काम करताना अनेक नक्षलाईट हे त्या ठिकाणी आत्मसमर्थन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आत्ता मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये देखील आपण बघितलं आहे की अनेक मोठे जे नक्षलवादिस्ट होते त्यांनी आत्मसमर्थन केलेलं आहे. ते बघून इतर देखील माओवादी काही नक्षलाईट त्या ठिकाणी आत्मसमर्थन करण्यास इच्छुक आहे. नाही, या संदर्भात ज्या ज्या पोलीस विभागाच्या कार्यवाह्या आहे किंवा सरकार म्हणून ज्या कार्यवाही आहे त्या सरकार आणि त्यांच्यामध्ये नियोजन करून एक त्याच्यावर योग्य ती कारवाई करणार. नाही, आपण बघितलं की जो शालार्थ ID घोटाळा आपल्याला पहिले नागपूर विभागात लक्षात आला होता, नंतर हळूहळू त्याची व्याप्ती राज्यापर्यंत वाढलेली होती आणि या संपूर्ण राज्याची चौकशी व्हावी अशी विधिमंडळातल्या आमदारांची आणि काही नागरिकांची काही संस्थांची देखील मागणी होती. या अनुषंगानं राज्य सरकारनं संपूर्ण राज्यातल्या शालार्थ ID घोटाळ्याची चौकशी करण्याकरता SITचं गठन त्या ठिकाणी केलेलं होतं. SIT मार्फत चौकशी सुरू आहे आणि ज्या शिक्षकांचा याच्याशी संबंध नाही त्यांचे पगार शासन कुठेही त्या ठिकाणी रोखणार नाही.